ट्वेल्थ मॅन पाठवून द्या. ऑलरेडी जय बजरंग कोंडे सागराचे ट्वेल्थ मॅन डीजे घायरे उपस्थित झालेले आहेत. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. विजय आणि त्याची सोबत येतात सनी. पहिला बॉल फुल टॉस समोर ड्राइव्ह केला, मिडॉनला बीट करून बॉल मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पोहोचतोय पण शेवटच्या क्षणाला मिसफील्ड. त्याच्या पायामधून बॉल फरार होतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. समोर विनंती आहे बाजूला चला. अदरवाइज मेन स्टेजवर आहे, इकडे देखील भरपूर जागा उपलब्ध आहे. समोर ड्राइव्ह करतात थ्रू द कव्हर्स. एक सिंगल धाव मिळेल देवीदासला. या सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल कव्हर जनमान खांडपे संघाची अंकित होती. ती 5-1 बोर्ड 5 धावा दाखल कव्हर. या सामना मिड इनिंगच्या दरम्यान बोरगाव बी आणि त्याचबरोबर SB स्पोर्ट्स पवाले टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल मित्रांनो. सरा मॅच कडे जावं लागेल. टाइम जास्त झालेला मित्रांनो. ऑलरेडी खांडपे संघ 90 मिनिटं डिले तुम्ही केलेले. 3 बॉलची पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर झालेली आहे, लक्ष सुद्धा. समोर ड्राइव्ह करतात सॉफ्ट बॉटम हँड. एक सिंगल बनली. बॉल थोडा डायवर्ट झाला. सेकंडचा कॉल आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता यशस्वी होताना पाहायला मिळतोय. सनीच्या खात्यात 8 होतील 2 धावा आणि 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ती 7 ऑन बोर्ड 7 धावा दाखल कव्हर. फुलटॉस स्वीप केला, पाठवला स्क्वेअर लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर धावतोय पण त्याला बॉल सीमारेषेच्या बाहेरूनच आणावा लागेल. चौकार. वेस्ट ऑफ बॅट साठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट इज क्लिअर बीमर. नो +4. एक्स्ट्रा 5 धावा ऍड होतील आणि अतिरिक्त 5 धाव्याच्या सोबतीनं दाखल करते. धावसंख्या एकूण अंकित झाले ती 12 ऑन बोर्ड 12 धावा दाखल कव्हर. नो बॉल एसिडीज. स्क्वेअर ऑफ द लाईन 3 फिल्डर सेट केलेले आहेत. त्याच कारणासह फील्ड पोझिशनचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 13. 3 चेंडू 13 बनलेले आहेत. म्हणजे कुठेतरी 3 बॉलची पेनल्टी डिक्लेअर झालेली जनमान खांडपेला. ती पेनल्टी आय थिंक पहिल्या 3 चेंडूतच भरून निघालेली आहे. फ्रीट आल्सो कंटिन्यू. बघा वेळ घ्याल तर एक एक्स्ट्रा पेन आतमध्ये घ्यावा लागेल. जय बजरंग कोंडे साखरे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, लक्ष सुद्धा. फ्रीट कंटिन्यू. क्लीन बोर्ड पण बॉल फ्रीट होता, अधिकचं नुकसान नसेल. सनीला नशिबाची साथ लाभतीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल.
किंबहुना जनमान खांडपेचं धावफलक देखील स्थिरावलेलं 13 धावा धावफलकावर. आठ 36 ला पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा टाइम काउंटर सुरू आहे. समोर ड्राइव्ह करतायत मिड ऑफ आणि कव्हरच्या वरून कव्हर्स बाउंड्रीच्या पलीकडे बॉल मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सॉफ्ट बॉटम बॅट समोर ड्राइव्ह केलाय. चांगल्या बॉलला सन्मान दिला असताना सो षटकाची सांगता होताना पाहायला मिळेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 17 विदाउट एनी विकेट लॉस. ऑलरेडी 3 बॉलची पेनल्टी जनमान खांडपेला. उशिराने येणाऱ्या प्रत्येक संघाला आज पर मॅनेजमेंट कमिटी रूल आतापर्यंत 9वा संघ ठरलाय जनमान खांडपे ज्याला बॉलची पेनल्टी डिक्लेअर झालेली आहे. सूचना आहे सर्व सहभागी संघांना तुम्हाला दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर तुम्ही रिपोर्टिंग करा. पेनल्टीचा सामना करू नका. वेळेला किंमत द्या. अक्षय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ही इज अ स्कीपर हिमसेल्फ. चला पडद्याजवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत लक्ष असू द्या. विनंती आहे बाजूला पडद्याजवळ जे बसलेले आहेत. पहिला बॉल बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर. समोर ड्राइव्ह करतात सेमी हेलिकॉप्टर. 1 धाव मिळते अभिजितला आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाखलकरती एकूण अंकित होती ती 18 धावा दाखलकावर. 18 ऑन स्कोरबोर्ड. अठरा धावा दाखलकावर. जरा वेळ जास्त घेत्या लक्ष असू द्या. जय बजरंग कोंडे सागरे. फुल टॉस बॉल समोर ड्राइव्ह केला. गॅप मध्ये खेळतायत. लॉंगॉनचा फिल्डर मात्र पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. सनीच्या बॅट मधून येतोय. हा बेस किमती ऑन ड्राइव्ह. लाजवाब फटका. बेमिसाल टायमिंग. चौकार. फुल टॉस वेस्ट ऑफ बाईट बीमर पण विकेट किपरचं बॅकअप आलंय. संधी पुन्हा एकदा सनीला बनलेली आहे विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अप्पर वेस्ट साइड क्लिअर बीमर. स्पर्धेमध्ये वाईट बॉल रनआउट आणि बीमरसाठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. ही देखील सूचना लक्षात घ्या. फ्रीट समोर ड्राइव्ह केला थ्रू द कव्हर्स. व्हॉट अ शॉट. इनफिल्डला बेधून बॉल चालल्या मागे कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे सनीच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चौकार. तंत्रशुद्ध फलंदाजी आपण बघत आहोत सनी रसालची. या चौकाराला धावसंख्या 27-27. सनी 9 चेंडू 18 धाब्याचं योगदान देत आहेत.
डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक पुन्हा एकदा स्थिरवलेला पाहायला मिळेल. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. समोर ड्राईव्ह केला बॉल इनफिल्डला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित होतात. मिळेल ते योग्य एक सिंगल धावा आणि या सिंगल धावेच्या 6 धावसंख्या धावफलकावर आपण बघत आहोत. 28 धावा. नेक्स्ट मॅच एसबी स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरुद्ध बोरगाव बी. दोनही टीमला मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. 28 धावा धावफलकावर. 8:36 ला पहिला बॉल पडलाय. 10 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत. या षटकाचा एक बॉल टाकणं बाकी आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. अक्षय अँड ऑल आरबी थेट बजरंग कोंडे साखरे. बॅक फुटर आले. राऊंड विकेट कट करण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 28-28. लॉस ऑफ 2 विकेट. 11 चेंडू 19 धाव्याचं सनीचं योगदान. तर 4 चेंडू 6 सलामीवीर अभिजितनं बनवल्यात आणि पहिल्या विकेटसाठी खास करून जी भागीदारी हवी होती जनमान खांडपेला, ती भागीदारी, ती पार्टनरशिप या मॅच मध्ये त्याने बिल्डअप केलेली आहे. बनल्या 2 षटकात षटक तिसरं सुरू होतंय. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत विराज तेजसनं सुरुवात केली षटकाची. 17 धावा त्यानं दिल्या. सेकंड पापलेमध्ये अक्षय 11 धावा त्याच्या विरुद्ध आल्या. 2 षटकात सरमिसल करत असताना 28 बनवल्या जनमान खांडपेनं. षटक तिसरं सुरू होते. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पहा यानंतर संबंधित सर्व संघांना सूचना आहे, वेळेचा अपव्यय जर कराल तर पेनल्टी डेफिनेटली दिली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत कुठल्या संघाची गैर नसेल. डेफिनेटली जास्त वेळ घ्या अक्षय. अंतिम षटकात तुम्हाला एक प्लेयर एक्स्ट्रा घ्यावा लागेल. फुल टॉस थ्रू दी कव्हर्स खेळतायत. इनफिल्डला बेधून बॉल मागे चालला. फिल्डर येतोय पण त्याला फसवून चकून त्याची दिशाभूल करून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कव्हर पॉइंटला बीट करून चौका. सो धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चौकारांना 32. मंकडचा प्रयत्न सुरू होता. ही विकेट देखील या स्पर्धेमध्ये आलोय. मात्र सध्याच्या घडीला पाहिलं तर फुलटॉस होता. विकेट किपर बीट. पंचांकडून वाईटचा सिग्नल येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका एक्स्ट्रा धावेच्या मदतीने ही धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. इन डबल डिजिट डबल फिगर 33 धावा धावफलकावर. 33 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. चौथा सामना जर्मन वाघिवली विरुद्ध जेडी11 जर्मन वाघाचीवाडी. 5वा सामना आर्यन स्पोर्ट्स गोरले विरुद्ध रविराज मास्टर जांभुडे. या टीम्सला देखील वेळेवरती उपस्थित व्हावं लागेल. सूचना लक्षात घ्या. फुलटॉस पुन्हा एकदा. मात्र आता परफेक्ट वाईड लाईनच्या आतमध्ये बॉलची पिचिंग. डॉट बॉलची होईल सांगता. छोटेखानी वापसी करत असताना गोलंदाज विराज. टीमची धावसंख्या सध्या स्थिर इन डबल डिजिट 33 विदाउट एनी विकेट लॉस. 5 चौकार आतापर्यंत सनी रसालच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. 176.92 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. फुलटॉस आणि फुलटॉस वर फिरवलाय बॉल. पाठवला स्कोर लेगला. वेस्ट ऑफ हाईट साठी मागणी आता डीआरएच ची, पण हा षटकार आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता पुन्हा एकदा आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल. नो प्लस 6 या 7 धावा मिळतील.
फ्रीट कॉल, धावसंख्या 40. फ्रीटचा बॉल अधिक वेगाने मारण्याचा प्रयत्न मात्र हवं तसं टायमिंग नव्हतं. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आता यशस्वी होतोय. सो या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. डबल बरोबर टीमची टोटल सध्या 42-42 विदाउट एनी विकेट लॉस. ऑन साइडला दिशा दिली, फील्डला वाईडिश मिडॉलला फिल्डर थ्रो खराब येतोय. अदरवाइज रनआउटची चान्स मात्र नाकारता आली नसती. वडील ते एकदा सनी रसालला इंडिव्हिज्युअल 16 चेंडू 32 धाव्याचं त्याचं योगदान. तर सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत 43-43 धावा. स्टील 2 गो. चला वेळ जास्त घेत आहे. 8:36 ला पहिला बॉल पडलाय. 16 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतलाय. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. स्पीडअप करावं लागेल. लक्ष सुद्धा एसडी आउट. स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसतोय आणि 43 धाव्याची भागीदारी आता मोडीत काढली आहे. फलंदाज माघारी परततोय. अभिजित हॅज टू डिपार्ट. नवीन बॅटर दाखल होत आहेत. प्रेम चला वेळ जास्त घेत आहे. अक्षय लक्ष सुद्धा 18 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. लक्ष सुद्धा जय बजरंग कोंडे सागरे. लो फुल टॉस बॉल समोर ड्राइव्ह करतायत. एक धाव मिळेल. तुषारचं बॅकअप थोडं लेझी आलं मात्र थ्रो त्याने अॅक्युरेट दिलाय. सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या अंती 44 धावा दाफलकर. फिल्डिंग लगेच सेट करावे लागेल. अधिकचा वेळ घेऊ नका. अक्षय सेकंड स्पेल मध्ये दाखल होत आहेत. बघा वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. 20 मिनिटाचा वेळ आतापर्यंत स्पेड झाला. त्यातील ऑफिशियली 2 मिनिटं रिव्ह्यू आणि ड्रिंक्स पेक्षा आम्ही लेस केलेले आहेत. सो 3 मिनिटात षटक टाकावं लागेल. पहिला बॉल शफल झालेत. फक्त दिशा दिले. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड मिड विकेटला बॉल मागे चाललाय. दुसरी धाव सन्नीनं कॉल दिलाय आणि स्टॅकर एंडला प्रेम देखील तितक्याच वेगानं पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप परतताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या सोबतीनं पाहिलं तर सांघिक धावसंख्या सध्या पुढे मार्ग शोधताना आपल्याला पाहायला मिळेल. दाफलकरवरती 46 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट तो मात्र फसतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. दाफलकरती धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलच्या समाप्तीसोबत 46-46. 4 बॉल 2 मिनिटात टाकायचे. लक्ष सुद्धा अक्षय. 8:36 ला पहिला बॉल पडला होता. ड्रिंक्स ब्रेक आणि रिव्ह्यू साठी जो वेळ गेला तो आम्ही लेस केलेला आहे. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटनं चांगला अँगल आता बनवला अक्षयनं. सलगचा दुसरा डॉट बॉल आता त्याने टाकला. बॅटर प्रेमच्या विरुद्ध धावफलक फिरवलेला पाहायला मिळेल. 46 धावा. स्पीडअप अपेक्षित घाई करा अक्षय. 2 डॉट बॉल सध्या दबाव बनवला प्रेमवर. राऊंड विकेट. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. अशी स्ट्राईक रोटेटच नाहीये सनी. डायरेक्टली बॉल जर विकेट किपरच्या हातात असेल तर स्ट्राईक रोटेट नाही आणि विकेट देखील नसेल. या स्पर्धेमध्ये ही नियमावली पहिल्या दिवसापासून सहभागी संमेलित टीम पर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. वेलकम. रचिन गोष्टी उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. शॉर्ट बॉल मात्र मागे येतो. विकेट किपर बीट झाला. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पाहतोय. 5 लेग वरून बॅकअप येतो. वाईड +1. या अतिरिक्त 2 धावा मिळताना दिसतील. एक्स्ट्रा 2 धावा मिळतील आणि अतिरिक्त 2 धाव्याच्या मदतीनं बढतीनं सध्या धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. धावा एका विकेटच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. बॅटची कडा घेऊन बॉल जागेवरच विसावलाय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. दाफलक किंबहुना स्थिरावलेलं जर्मन खांडपेचं 48 धावा. 48 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. शॉर्ट बॉल. बॅटची बाहेरची कडे घेऊन आता मागे येतोय. डीप फानलेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. गोड केलाय सनीनं. चौकारानं झाले. निर्णायक चौथ्या षटकाची सांगता. धावसंख्या 52. 52. एक्झॅक्ट 4 षटकं टाकण्यासाठी 22 मिनिटाचा वेळ घेतला. जय बजरंग कोंडेसाखरे मात्र त्यातील 2 मिनिटं जी ड्रिंक्स ब्रेक आणि रिव्ह्यूची होती ती आपण लेस केलेली आहेत. सो सूचनेकडे लक्ष असू द्या. इंडोबुडल सनीचं योगदान. 16 चेंडू 36 धाब्याचं. सांघिक धावसंख्या 52. 18-36 एसीडीज. 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. अंतिम षटकात विकास गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जुने जाणते क्रिकेटर, अनुभवी तज्ञ क्रिकेटर जय बजरंग कोंडेसाखरेचे 5व्या षटकात सध्या गोलंदाजीसाठी. चला 4 षटकं 20 मिनिटात टाकलेली आहेत. वेळ घेऊ नका. कॅप्टन उपस्थित व्हा. एसबी स्पोर्ट्स पवाळे बोरगाव बी. यानंतर होणारी लढत. संघनायक उपस्थित व्हा. बोरगाव बी त्याचबरोबर एसबी स्पोर्ट्स पवाळे. पहिला बॉल. बॅटची कडा घेतली. विकेट किपर अक्षय पोहोचतात बॉलच्या खाली. विकेट येताना पाहायला मिळेल. प्रेम माघारी परत आहेत. अनोखे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विकास त्याला पहिल्या बॉलवरती मिळतं शिवश. धक्का दुसरा. थँक्यू. बॅटिंग साठी पाहिलं तर न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जयेश. धावसंख्या 52. 52. लॉस ऑफ 2 विकेट. विकास गोलंदाजीसाठी. मंकडचा प्रयत्न होता सनीला मात्र पंचांचा इशारा लगेचच आपल्यापर्यंत पोहोचला. बॅट्समन सेफ आहे. बॅट्समन इनलाईन आहे.
ऑन साइडला फटका लाजवाब आहे, फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. स्क्वेअरलेग सीमारेषेच्या पलीकडे जेच्या बॅट मधून हा दमदार प्रहार, येतो षटकार. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल सनीने दिलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद की नाबाद, त्यासाठी स्कोरलेग पंचांची विचारणा. मात्र पंचांची तटस्थ भूमिका. बॅट्समन इज नॉट आउट. 2 धावा ऍड होतील आणि या 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफल कव्हर एकूण अंकित झालेले पाहायला मिळेल ती 60. 3 बॉलची पेनल्टी होती. पहिला डाव ऑफिशियली संपलाय. 61 धाब्याचं टार्गेट जनमान खाडपेने आता सेट केले सेकंड इनिंग मध्ये. जय बजरंग कोंडे साखरी संघासमोर. कॅप्टन उपस्थित व्हा बोरगाव बी स्पोर्ट्स पवाळलेचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. बोरगाव बी कॅप्टन या. बोरगाव बी कॅप्टन लगेचच या टॉस केला जाईल. पवाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीरजी पवार त्यांच्या नेतृत्वाखाली संघ आज SB स्पोर्ट्स पवाळे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. मंचावरती उपस्थित अतिथी मल्हार बैलाचे मालक किसनजी दळवे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे संघटक उपस्थित होत आहेत. विनंती आहे किसनजी दळवे आपला शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करा. टॉस आपण कव्हर करत आहोत. शुभक्त मल्हार 11 संघाचे संघमालक किसनजी दलवी ज्यांचा संघ DPL मध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. त्यांच्या शुभ हस्ते टॉस. विद्यमान उपसरपंच चला पवाले टीम बोरगाव बीने जिंकला. टॉस निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षणाचा. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा दोन्ही टीम. चला 2 धाब्याची पेनल्टी आहे. जनमान खांडपेला ऑलरेडी ड्रेस कोड सेम नाहीये, ती देखील आता आम्ही ऍड करत आहोत. जय बजरंग कोंडे सागरेच्या खात्यात 61चं टार्गेट आहे. धाब्याचे टार्गेट, 2 धाब्याची पेनल्टी आम्ही ऍड करत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर जयेश दाखल होताना पाहायला मिळतात. सेकंड इनिंगला सुरुवात. पेनल्टीच्या 2 धावा ऑलरेडी आम्ही ऍड केलेल्या आहेत. सो टार्गेट 61च राहील, मात्र सुरुवात 3 पासून पुढे होईल. आघाडीसाठी विकास सॅकर एंडला त्यांची सोबत देतात. नॉस्टाकर एंडला नंदू. ऑल इज सेट. गोलंदाजीसाठी जयेश. 3-2-1 लेट्स प्ले. 9:06 सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल लेंथ बॉल सडनली रॅज होतोय सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती किंबहुना हे दाफलकी स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पेनल्टीच्या ज्या 2 धावा पहिला बॉल टाकण्यापूर्वी आपण ऍड केल्या होत्या, त्या 2च धावा आपल्याला दाफरकरती पाहायला मिळतील. अपील अपील
पण अपील मध्ये फील नव्हता, पंचांचा स्पष्ट नकार. सलगचा दुसरा डॉट बॉल जयेशने आता टाकलाय. चांगला वेग त्याच्याकडे आणि किंबहुना चांगलं नियंत्रणही त्याचं पाहायला मिळतंय. धावफलक पाहिलं तर ते स्थिरावलेलं बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग खोंडेसागरेचा अवघ्या पेनल्टीच्या 2 धावा 2 चेंडूंच्या हाती आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल फिरवलाय मिडविकेटच्या बाजूने. इनफिल्ड मधून बॉल मागे चाललाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच सो या चौकाराच्या साडा धावसंख्या 6. 6 ऑन बोर्ड. लो फुलटॉस समोर ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपलब्ध. मिसफील्ड. हळूहळू चेंडू मागे चाललाय. फिल्डरच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार होतोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. सो या चौकाराच्या साडा धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. शफल झाले. हुक केला बॉल. पाठवला स्कोर लेगला. येईल सलगचा तिसरा चौकार. विकास ऑन फायर. पहिले 2 डॉट बॉल मात्र तदनंतर फलंदाजी बहरताना पाहायला मिळते. विश्वसनीय सुरुवात. सलगचा तिसरा चौकार. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद होतोय. सरते शेवटी 3 चौकारानंतर पहिली विकेट कॅरी होते. जयेशला मिळते सुयश. 14 ला विकेट पडली पहिली. ला पहिला धक्का. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 3 चौकार 2 डॉट बॉल 1 विकेट. पेनल्टीच्या 2 धावा देखील आपण ऍड केलेल्या आहेत. 24 चेंडू 4 षटकात अजूनही 47 धाब्याची आवश्यकता. प्रेम गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यापूर्वी ॲज अ ओपनर म्हणून त्यांनी चांगली साथ दिली होती. सलामीवीर सनीची पार्टनरशिप छोटेखाने बिल्डअप केली होती. सनीच्या सोबतीनं स्ट्रायकर एंडला तेजस दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल एसिडीज. नंदू स्ट्रायकर एंडला टर्न केला मिडविकेटच्या दिशेनं. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगल धाव्याच्या सोबतीनं स्कोरबोर्डवर सध्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 23 चेंडू अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये पाहिलं तर 46 धाब्याची आवश्यकता. दुपटीनं चेंडूच्या धावा बनवायच्या आहेत जय बजरंग खोंडेसागरेला. तेजस हुक केल्या. बॉल पाठवल्या मागे. फालेगला चांगली फिल्डिंग. चांगलं बॅकअप. 1 धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सोबतीनं पाहिलं तर जय बजरंग खोंडेसागरे संघ धावफलकावरती पुढे वाटचाल करतोय. टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगल धाब्याच्या जोरावर 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. झाला मात्र बॅट खाली ट्रॅक झाली. कॉन्क्रीट खेळपट्टी त्याच कारणासह तो साऊंड क्रिएट झाला. पंचांचा मात्र स्पष्ट नकार. लागोपाठचे 2 डॉट बॉल. प्रेमने आता संघर्ष करण्यास भाग पाडलंय. स्टॅकर नेटवरती सलामवीर नंदूला. 16 धावा धावफलकावर. टीमची टोटल सध्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. स्टील 2 टू गो.
शॉर्ट बॉल या बॉलला स्लॅश केलाय थ्रू द कव्हर पॉइंट. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय. पुरेसा वेळ तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे होता. सध्या संधीचं सोनं केलं गेलंय. 2 धावा डबल बरोबर टीमची टोटल 18 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. फुल टॉस पण मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या आवाक्याबाहेर बॉल टप्पा पडला उचलला तसा वाईड ऑफ कव्हर सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार. समाप्त होत आहे. 2 धावसंख्या 22 एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतरचा सामना बोरगाव बी विरुद्ध एसबी स्पोर्ट्स पवाळे. बोरगाव बी न जिंकला टॉस. निर्णय त्यांनी स्वीकारला आहे क्षेत्ररक्षणाचा. तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय प्रतिस्पर्धी संघ विकास स्पोर्ट्स पवाळेला. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरव षटक सध्या मार्गस्थ होतोय महत्वाच्या सामन्यातील महत्वाच्या लढतीतील. तिसरं समीकरणावरती नजर टाकावी लागेल. 22 बनल्या गेल्या. अजूनही विजयासाठी पाहिलं तर 18 चेंडू 39 धाब्याची आवश्यकता. 13.00 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावी लागेल. चला वेळ जास्त घेत आहे. जनमान खांडपे लक्ष सुद्या 9-6 ला पहिला बॉल पडलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल. थोडी घाई करावी लागेल मित्रांनो. पहिला बॉल ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगलं नियंत्रण पाहायला मिळतं. राऊंड विकेट ना आले. रिप्ले पाहण्याजोगा असेल. एक्झॅक्टली चेंडू पडला कुठे चेंडू निघतो कुठे या गोष्टी आता निरीक्षणात आणाव्या लागतील. येस इट इज परफेक्ट वाईड यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. सुरुवात गौरवची कॉन्फिडंट. डॉट बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल. विकेट किपरचं बॅकअप येते पण वाईडचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. अतिरिक्त 1 धाव दाफलकरती ऍड होताना पाहायला मिळेल. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 23-23. 17 बॉल आता 38 धाब्याची आवश्यकता. 17 चेंडू 38 धावा. स्पीडअप करावा लागेल. थोडी घाई करा. फास्ट केला जनमान खांडपे. नो बॉल. ओव्हर सेव्ह झाले ते सिटीज. ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला 1 धाव. नो +1. अतिरिक्त या धावा मिळताना पाहायला मिळतील त्या 2 आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाखल कवर एकूण अंकित झाले ती 25-25 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. ॲज अ बॉलर तुम्हाला तुमच्या रनवेवर कंट्रोल ठेवणं देखील तितकंच गरजेचं असतं. फ्रीट बॉल फुल टॉस आणि फुल टॉस समोर लॉफ केलाय. एसीडी जुजिट सिक्सर. सहा धावा नंदू यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 31. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स पण फटका फसला होता. कॅच ड्रॉप. नंदूला जीवदान सेकंडचा कॉल आहे आणि सॅकरेनला तितक्याच वेगानं आता तेजस देखील आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ मात्र त्याचा विरोधाभास सध्या या सामन्यात आपण बघत आहोत. इन्फॉर्म बॅटर नंदूला जीवदान 2 धावा. धावसंख्या 33-33.
डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, किंबहुना निर्धाव चेंडूची झालेली सांगता धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा 33. चौदा चेंडू 28 धावा. समीकरण 61 चा पाठलाग सुरू आहे जे बजरंग कोंडे साखरेकडून. स्वीप केला बॉल, स्क्वेअर लेगला मार्ग शोधतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला दिसेल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं पाहिलं तर धावसंख्या 34. 34 स्टील 1 to go. बॅकफुटवर आले, सॉफ्ट आणलेले खेळतायत. एक धाव. मिड विकेटला फिल्डर उपस्थित होता. सनी सेकंडचा कॉल, दबाव टाकला फिल्डरवर. दोन्ही बॅटर एकाच एंडला आणि आता एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. फलंदाज होते बाद, मैदानावरती बसतोय. धक्का 35 ला दुसरा. जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. तेजस परत आहेत माघारी. षटक तिसरं मार्गस होते. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. 9:06 पहिला बॉल पडलाय. 3 षटक टाकण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. स्पीडअप करावं लागेल, थोडी घाई करा. जयेश दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी, तर बॅटिंगसाठी अक्षय दाखल होत आहेत. संघ कर्णधार सोबत देत आहेत नंदूची. नंदूने मॅच मध्ये 8 चेंडू 16 धावा बनवलेले आहेत. समीकरणावरती नजर टाकावी लागेल. 12 चेंडू 26 कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. सो 12 चेंडू त्या 26 धावा विजयाकरता बनवाव्याच लागतील जे बजरंग कोंडे साखरेला. जे सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. अपील स्ट्रॉंग झाला, मात्र बॅट खाली ड्रॅग झालेले. कॉन्क्रीट केलपट्टी, त्याच कारणास्तव तो मोर्निंग साऊंड क्रिएट होतो. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू आता 26. नुकताच क्रीडानगरीमध्ये मंचावरती शुभागमन होतं. डोंगरनावे गावातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व धनाजी दादा शेळके, त्याचबरोबर मल्हार बैलाचे मालक किसनजी दलवीत यांच्या समेत दोघांचंही स्वागत आहे. वेलकम. सलगचा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी टाकला गोलंदाज जयेशनं. या गोलंदाजाकडे ती लयबद्धता आहे, ती अचूकता आहे, ती विविधता आहे. सध्या तो चांगली कामगिरी करत असताना धावसंख्या 35. 35 लॉस ऑफ 2 विकेट. लाईन पाहावी लागेल. येस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरेच्या खात्यात. अतिरिक्त एका धाव्याच्या बढतीने सांघिक धावसंख्या सध्या 36. 36 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. 10 चेंडू 16चं योगदान नंदूचं. फुल लेंथ होता ऑफस्टंपच्या बाहेर. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. 2 डॉट बॉल, तदनंतर आलेला वाईड. पुन्हा एकदा लेंथ लाईन मध्ये. सध्या ऍडजस्टमेंट गोलंदाज जयेश कडून. डॉट बॉलची सांगता धावसंख्या 36. 36. या वेळेला बॉल खाली राहिलाय. अनइवन बाउन्स, सरळ विकेट किपरच्या हातात. 4था डॉट बॉल. व्हॉट मॅच. जबरदस्त कामगिरी मॅच मध्ये जयेश यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल
25 धावा आहे समीकरण. दिल्ली अभी भी दूर है लेकिन वातक जाना जरूर है. या उक्तीनुसार आता प्रयत्न तर करावे लागतील नंदूला. स्ट्रगल सध्या त्याचं सुरू आहे. 2 डॉट विकेट वाईड आला त्यानंतर पुन्हा एकदा 2 डॉट. फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय ऑन दी अप. दबाव जोगारून टाकलाय. या फटक्यानं प्रेशर रिलीज केलंय. नंदूनं बॉल पाठवलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय षटकार. या षटकाराच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्ड आपण बघत आहोत. फ्लाय होतोय 42 धावा. 7 बॉल 19 धावा आहे समीकरण. मागच्या 4 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता तो पूर्णपणे जुगारवून लावलाय फलंदाज नंदूनं. मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज होती, आवश्यकता होती आणि तो मोठा स्ट्रोक किंबहुना येताना पाहायला मिळतोय. समोर लॉंग ऑनला डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड. या षटकातील दुसरा तडाखा लागोपाठचा दुसरा बॉल पाठवलाय हवाई यात्रेकरता. नंदू टूर्स अँड ट्रॅव्हलचं पॅकेज दिलंय गोलंदाज जयेशला. षटकार. आठ चेंडू 25 धावे होत्या. लागोपाठचे 2 षटकार आले. अक्षय तो आता इक्वेशन असेल 6 चेंडू 13 धावा. चार षटकांच्या अंती 48 धावा दाफलकावर. नेक्स्ट मॅच रेडी राहा दोन्ही टीम. एसबी स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरुद्ध संघ इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल बोरगाव बी. चला टीम मॉडेल नकोय, फिल्डिंग सेट करावी लागेल जनमान खांडपे. 4 षटक एक्झॅक्ट तुम्ही टाकलेली आहेत आतापर्यंत 20 मिनिटात. सो वेळेचा अपव्यय नको, लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा. 6 बॉल 13. नेक्स्ट मॅच साठी एसबी स्पोर्ट्स पवाळे समीर त्याचबरोबर मयूर निखिल रोहित अँड ऑल स्क्वॉड ऑल आर्मी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पेशली आज या टीम कडून इंडिव्हिज्युअली मला भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. कमबॅक या टीमचं व्हायला हवं. चांगला संघर्ष या टीमनं यापूर्वीच्या हंगामामध्ये केलेला आहे. मात्र थोडं स्ट्रगल त्यांचं सुरू आहे. पाहिजे आज कंप्लीट युनिट त्यांच्याकडे, ते कंप्लीट पॅकेज आहे. कशा पद्धतीनं कामगिरी होईल. अभिजित गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 13 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. 6 बॉल 13 धावा. सनी वेळ जास्त घेता. सनी ऑलरेडी तुम्ही 1.5 तास डिले केलं, त्यात तुमचा ड्रेस कोड देखील नाही. पॅनल्टी तर तुम्हाला लागलेलीच आहे, मात्र अजूनही आता फील्ड प्लेसमेंटची पॅनल्टी देखील घेऊ नका. 6 बॉल 13. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. बॅकअप साठी फिल्डर सनी उपस्थित होत आहेत. बॅकअप येत आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. राहुल होते सिटीज. 5 चेंडू 12 धावा. यापूर्वी 2 चेंडूत 12 मारलेले आहेत नंदून. सो या 5 चेंडू 12 धावा आता का बनवू नयेत. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र सनीचं बॅकअप तितकंच येताना वेगानं तत्परतेनं पाहायला मिळतंय. मिळेल ती एक धाव. धावसंख्या या सिंगलच्या सोबतीनं 50 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉल. आता विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम या स्पर्धेचा. सो 4 चेंडूत या 11 धावा बनवाव्याच लागतील. टीम जय बजरंग कोंडे साखरेला अक्षय गेटिंग रेडी ऑन स्ट्रायकर एंड. हार्ड हिटर बॅटर आहेत. समोर चढवलाय हल्ला. काऊ कॉर्नरला बॉलला गाठली उंची आणि गाठतोय अंतर. बॉल होतोय खेळाडू कक्षामध्ये सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. महत्वाच्या क्षणाला सामन्याला कलाटणी देणारा अक्षयच्या बॅटमधून येतोय हा दमदार प्रहार.
सनीने एफर्ट जबरदस्त दिले, मात्र बॉलला त्याचं अंतिम साध्य सांगलेलं आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी होते. एका षटकारानं पुन्हा एकदा पलटवार केलाय अक्षय भालेरावनं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, कप्तान चला सिनाताल. 3 बॉल, आता आवश्यकता 5 धाब्याची. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? 3 बॉल 5 धावा, महत्वाचा सामना, महत्वाची लढत. या बॉलला गॅप मध्ये खेळतायत. 1 बॉल ओव्हर दी लाईन, व्हेरीफाईड बॉल सीमारेषेच्या बाहेर ओलांडतोय तो. बाउंड्री लाईनचा रस्ता येतोय अक्षय भालेरावच्या बॅट मधून. 6 नंतर हा चौकार. यजमान संघाला अक्षरशः लोखंडाचे चणे चावावे लागले विजयासाठी. शिंगोले ब्रदर्स वांजल्याच्या विरुद्ध अवघ्या 39 धाब्याचं टार्गेट चेस करत असताना 2 बॉल 1. कोल्ड फिल्डिंग आता आपण बघत आहोत. ओ फुल टॉस, आणि फुल टॉस वर फुल टॉल वसूल. मॅच इज फिनिश. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय अक्षय भालेरावच्या या तुफान इनिंगनं. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जय बजरंग कोंडे साखरे.